नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी तब्बल 15 तास कळा देत होते. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे माझा इमर्जन्सीमध्ये ना वॉटर ब्रेक झाला आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले. त्याच्यानंतर आहे ना डॉक्टरांनी माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले आणि मी सुद्धा खूप प्रयत्न केले की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून. पण ना 15 तास कळा देऊन सुद्धा काहीच उपयोग नाही झाला, कारण की आहे ना खूप जास्त वॉटर ब्रेक झालं होतं. म्हणून आहे ना मला खूप जास्त प्रॉब्लेम येत होते नॉर्मल डिलिव्हरीसाठी. म्हणून मला इमर्जन्सीमध्ये सी सेक्शनच करावं लागलं, जसं की ऑपरेशन करावं लागलं. आणि मग ही गोंडसपरी आमच्या आयुष्यात आली. तुम्हाला सांगते, नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी ज्या कळा दिल्या होत्या खूप जास्त भयानक होत्या. आणि त्याच्यापेक्षा भयानक म्हणजे ना त्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन सी सेक्शन होणं. खरंच एका बाईचा जन्म ना खूप जास्त अवघड असतो. पण आता ते दुःख सगळं मी ना हळूहळू विसरायला लागली आहे, कारण की माझी परी आहे ना तिच्यातच माझा सगळा दिवस जातो. आणि माझी काळजी करायला पण माणसं आहेत, माझी खूप काळजी करतात. आणि माझी रिकव्हरी कशी होते ते मी तुम्हाला ना नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. पण आता माझे दिवस बघा कसे चालले. ते मला ना स्वतःला आवरायला सुद्धा टाइम भेटत नाही. आवरायचं म्हटलं ना तरी मला खूप जास्त कंटाळा येतो. आणि माझ्या बाळासोबत माझा दिवस असाच निघून चाललाय आज. अशी होती माझी प्रेग्नन्सीची जर्नी. तुम्हाला काही प्रश्न असतील ना मला विचारायचे तर बिंदास विचारा, मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये ना नक्की त्याचं उत्तर देईल. तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा.